नमस्कार, मी माधुरी वैद्य. मागच्या काही भागात आपण भगवद्गीतेची काही वैशिष्ट्य जाणून घेतली आणि दुसऱ्या अध्यायातल्या 1 ते 11 या श्लोकांविषयी सुद्धा जाणून घेतलं. धर्म टिकवायचा असेल तर समाजातल्या घटकांमध्ये मन, बुद्धी, आत्म्याची शुद्ध पवित्र अवस्था असणं आवश्यक असतं. कौरवांमध्ये अहंकार, लोभ, मत्सर, क्रोध, वासना या भावनांचा अतिरेक झाला होता. त्यांची अधार्मिक अशी राजसत्ता मोडून त्या जागी नवी धर्मसत्ता स्थापन करणं आवश्यक झालं होतं. त्यासाठी कौरव आणि कौरवांसारखी मानसिकता नसलेले पण त्यांच्या बाजूने धर्माने वागणाऱ्या पांडवांशी युद्ध करायला तयार झालेल्यांचा विनाश होणं गरजेचं होतं. महायुद्ध अटळ होतं. नवी धर्मसत्ता स्थापन करण्याचं कार्य पूर्णावतार भगवान श्रीकृष्णांनी केलं आणि त्यासाठी त्यांचं साधन पांडव हे होते. पांडवांचं सर्व वैभव आणि महात्म्य तृतीय पांडव अर्जुनाच्या व्यक्तिमत्वात समाविष्ट झालेलं होतं. महाभारत अथवा जय नामक इतिहास हा नर नारायण विजयाचा इतिहास आहे. त्यातील नारायण भगवान श्रीकृष्ण आहेत, जे प्रेरक आणि सहाय्यक आहेत. विजय नराने मिळवलेला आहे. अर्जुन हा असुरश्रेष्ठ प्रल्हादाचा पराभव करणाऱ्या नराचा अवतार होता अशी मान्यता आहे. महेंद्र ज्याप्रमाणे देवांमध्ये श्रेष्ठ, त्याचप्रमाणे महेंद्राचा पुत्र अर्जुन सर्व मानवांमध्ये श्रेष्ठ होता. भगवंत अर्जुनाचे प्रेरक आणि सहाय्यक झाले. सर्वश्रेष्ठ भगवद्गीता अर्जुनाच्या निमित्ताने जगाला मिळाली. आज आपण दुसऱ्या अध्यायातले म्हणजे अध्याय 2 त्यातले 12 आणि 13 हे श्लोक समजून घेणार आहोत. भगवंत म्हणतात, नत्वेवाहं जातुनासं नत्वन्नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. न तु एवं एव अहं जातु. जातु म्हणजे कोणत्याही काळात. अहम म्हणजे मी. कोणत्याही काळात मी नव्हतो. त्वम म्हणजे तू नव्हतास. आणि न इमे जनाधिपाः म्हणजे हे राजे सुद्धा नव्हते असंही नाही. पुढे भगवंत म्हणतात, न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. परम म्हणजे पुढे किंवा भविष्यात, आणि न भविष्यामः म्हणजे असणार नाहीत किंवा राहणार नाहीत. सर्वे वयमतः म्हणजे वयम म्हणजे आम्ही सर्व. भविष्यात आम्ही सर्व नसणार असंही नाही. इथे भगवंत अप्रत्यक्षपणे सांगतात की मी, तू हे सर्व राजे यांचा आत्मा चिरंतन आहे. तो असणारच आहे. तो शाश्वत आहे. ज्ञानेश्वर या श्लोकाच्या ओव्यांमध्ये लिहितात, हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे. येररी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार जाहले, तरी कवणके जन्मले म्हणो ये तेथ. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले, तरी आता काय निमाले विचारी पा. पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात, देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा
तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति. ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरामध्ये कौमारम म्हणजे बालपण, यौवनम तारुण्य आणि जरा म्हणजे वृद्धत्व येतं, त्याचप्रमाणे देहांतर प्राप्ती म्हणजे दुसरं शरीर सुद्धा मिळतं आणि धीरस्तत्र न मुह्यति म्हणजे याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. तर आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.